समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची 68 पिल्लांचा रात्रीच्या अंधारात समुद्राकडे प्रवास सुरू झालाय। अखेर तो क्षण जवळ आल्यानंतर या क्षणाचा आनंद किहीम ग्रामस्थांनी जल्लोष करीत साजरा केलाय। मागील अनेक वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीची कासवं मुंबई आणि अलिबागच्या समुद्रकिनारी नाहीशी झाली होती। आजच्या घटनेने येथील पर्यावरणात रक्षणात यश येत असल्याचे दिसून येत आहे। मागील 52 दिवस किहीम ग्रामस्थ आणि वनविभागाचे कर्मचारी दिवसरात्र या घरट्यांचे रक्षण करीत होते आणि तो क्षण शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता जवळ आलाय। याच दरम्यान घरट्यात हालचाल होत असल्याचे रक्षकाच्या लक्षात आले। त्यानंतर एक एक पिल्लू घरट्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली। 8 वाजेपर्यंत 68 पिल्ले बाहेर आली होती। या सर्वांना किहीमचे सरपंच प्रसाद पिंट्या गायकवाड, दक्षिण कोकण विभागीय वन अधिकारी कांचन पवार, कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांच्या हस्ते किहीम समुद्रात सोडण्यात आले। अद्याप साधारण 60 पिल्ले बाहेर येण्याची शक्यता आहे। या पिल्लांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाईल असे किहीम ग्रामपंचायत सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सांगितले। येथील समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता ठेवण्यात यश येत असल्याचे हे द्योतक आहे। एकेकाळी अलिबागच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येत असत, परंतु वाढत्या प्रदूषणामुळे यात पूर्णपणे खंड पडला होता, असे देखील त्यांनी सांगितले। 3 मार्च रोजी दुपारी एका ऑलिव्ह रिडले जातीची मादी अंडी घालत असल्याचे येथील नागरिकांच्या लक्षात आले होते। अंडी घातल्यानंतर मादी कासव समुद्रात निघून गेले। या अंड्यांचे योग्य पद्धतीने जतन करण्यासाठी कांदळवन कक्षाने उपाययोजना आखत 24 तास पहारा ठेवला होता। मला आपल्या सर्वांना सांगायला खूप आनंद होतोय की अलिबाग तालुक्यातील किहीम बीचवर आज एकूण 68 ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्लं बाहेर पडली आणि आज त्यांना सुखरूपपणे आमच्या अलिबाग कांदळवन विभागाच्या अलिबाग परिक्षेत्रातील सर्व टीम, त्यानंतर इथले सर्व स्थानिक नागरिक, सरपंच साहेब यांच्या सहकार्याने त्यांना आपण आज सुखरूपपणे समुद्रामध्ये सोडलेला आहे। आज एकूण 68 पिल्लांनी इथे जन्म घेतलेला आहे आणि ही मादी कासव 3 मार्चला इथे अंडी घालण्यासाठी आपल्या किहीम बीचला आली होती। त्यावेळेला स्थानिक लोकांनीच आम्हाला ती माहिती कळवली की इथे एक मादी कासव येऊन गेलेली आम्हाला दिसली। त्यावेळेला आमच्या सर्व टीमनी तिथे तिचा घरट्याचा शोध घेतला आणि त्यानंतर त्या घरट्याला आम्ही इन सिटू म्हणजे आहे त्याच ठिकाणी संरक्षित केलं। एक जाळी लावून त्याला संरक्षित केलं आणि त्याच्यामध्ये स्थानिक लोकांनी पण आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं की त्या घरट्याला कोणी डिस्टर्ब नाही केलं आणि त्याचंच फळ म्हणजे आज ही 68 पिल्लं बाहेर पडली आणि आपण आज त्यांना सुखरूप समुद्रात सोडू शकलो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सगळ्यांचं आज अभिनंदन करतो यासाठी की जवळजवळ एक 30-35 वर्षानंतर ऑलिव्ह रिडले जातीचं कासव आपल्या किहीम अलिबाग तालुक्यातील किहीम किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी आलं होतं। 3 मार्चला एक कासवीण येऊन अंडी घालून गेली आणि ती अंडी आम्ही आहे त्या नैसर्गिक पद्धतीने त्याची उबवणी करता आम्ही बॅरिकेटिंग करून उबवली। आम्हाला ह्या 50 दिवसामध्ये 50 ते 52 दिवसामध्ये स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायत मेंबर असतील यांचं पूर्णपणे आम्हाला सहकार्य भेटलं आणि आज त्याचं फलित म्हणजे आपल्याला 68 कासव पूर्ण सुरक्षितरित्या आपल्याला समुद्रामध्ये सुखरूप पाठवता आली। आता ही जी कासवं आहेत ही सगळी मादी जातीची कासवं आहेत। त्याचं कारण असं की उन्हाळ्यामध्ये जे हॅचलिंगमधनं कासवं पिल्लं बाहेर येतात ती मादी जातीची असतात आणि सहसा ही मादी कासव जिथनं बाहेर येतं त्याच समुद्र किनाऱ्यावर वयस्क झाल्यानंतर अंडी घालण्यासाठी परत त्या समुद्र किनाऱ्यावर येतं। याचा अर्थ असा आहे की 30-40 वर्षानंतर समुद्रकिनारा आपला किहीम समुद्रकिनारा हा कासवांना असं वाटतं की आमचं घर करण्यासाठी आता सुरक्षित आहे। तर ह्या सगळ्या आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की हे असं त्यांचं घरटं जे आहे हे अबाधित ठेवा, स्वच्छ समुद्रकिनारा ठेवा, प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा, जेणेकरून हा जो निसर्गातला महत्त्वाचा दुवा आहे तो आपण त्याचं संरक्षण आणि संवर्धन करू शकू। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।